मिशन विकसित गाव अभियानांतर्गत टेंभुर्णी पोलिसांच्या वतीने शाश्वत सेंद्रिय शेती व जलधारा प्रकल्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतील मिशन विकसित गाव अभियान अंतर्गत शाश्वत सेंद्रिय कृषी तंत्रज्ञान व जलधारा प्रकल्प कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी प्रतिष्ठा मंगल कार्यालय टेंभुर्णी येथे करण्यात आले होते। या कार्यालयाचे उद्घाटन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पंढरपूरचे नानासाहेब कदम, सांगलीचे अंकुश पाटील, माजी सभापती शिवाजी कांबळे, संजय पाटील भीमानगरकर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की सध्या शेतकऱ्यांनी जुन्या पद्धतीतील सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे। रासायनिक खताच्या अतिवापराने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, यामुळे सेंद्रिय शेती गरजेची आहे। यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, मुख्य शेती अधिकारी संभाजी थिटे, पोलीस किसान संघटनेचे चेअरमन राजाभाऊ पाटील, भीमानगरचे रमेश पाटील, सोमनाथ हुलगे, मनोज शहा, संजय पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।